फुल ताकदीने काम केलं जातोय. हे बघा, एवढा दिवसापासून काम रखडलेलं, ज्यापासून एअरपोर्टचे फर्स्ट फ्लाईट आता टेक ऑफ वगैरे घेतली आहे, खतरनाक काम चालू झालं एकदम. फ्लाईट वगैरे तर दररोज चालूच झाले आता आज, आणि डेव्हलपमेंट दिसायला लागले. हे बघा कलर वगैरे. आणि मित्रांनो, जिथे आमच्या इथे ब्रँड नव्हते आधी, तिथे आता KFC आणि डॉमिनोज ओपन झाले विदिन 3 दिवसात. म्हणजे ऑफकोर्स काम चालू झालं आता तिथे. पण विचार करा ना, हे बघा बोट्स वगैरे सर्व लागलेले आहेत. एकदा बोलतात ना, काम चालू झालं ना की डेव्हलपमेंट लगेच फास्ट होते. आणि वरतून प्रेशर आला की गोष्टी करावी लागतात. ही गोष्ट तर खरीच आहे. आता तिथे बाहेरच्या साईडला पोलीस वगैरे पण होते, जिथे पोलीस कधी नसायचे ना, आता पोलीस होते तिथे. हे बघा, एअरपोर्ट कार्गो टर्मिनल. हे बघा ब्रिज वगैरे दिसतं. ब्रिजवर हे कनेक्ट होणार आहेत, कामोटे वगैरे नाही आला. हे बघा पूर्ण झालेलं आहे. एंट्री उलवे साईडनी आहे, पण हे ते एक्झिट वगैरे इथं आहेच. आणि टोटल 3 टर्मिनल्स, सॉरी 3 फेज आहेत. त्यातलं एक फेज चालूच झाला, तुम्हाला माहितीच असेल. आणि 2 तर अजून आहेत. आणि हा रोडला 60 फीट रोड असं बोलतात, असं मला एका आपल्या फॉलोअरपैकी एकाने कमेंट केलेली. तर डोंट नो ह्याला एअरपोर्ट रोड बोलतात की 60 फीट रोड बोलतात ते. पण वॉट एव्हर थिंग, जे काय असेल चांगलं झालं आहे बाबा. आता हे पाईपलाईन वगैरेचं मे बी काम चालू वाटतं, कारण की अराऊंड 10-15 दिवसाआधी इथे काहीच नव्हतं. हे आता खोदकाम वगैरे करून रिटर्न पाईपलाईन्स वगैरे टाकतात. आणि मेन म्हणजे हे कलरचे स्ट्रिप्स वगैरे असतात ना, पेंटिंग स्ट्रिप्स वगैरे, ते सर्व मारलेलं आहे. बघा बेलापूर, वाशी प्रॉपर सर्व बोर्ड लावलेले आहेत. इकडचं आधी ॲक्च्युली लोकांना माहीत नव्हतं हा रस्ता कुठे जायचं ते. हे बघा दिसतं, ब्रिज वगैरे कामं, भारी कामं झालेत. मेन म्हणजे स्पीड ब्रेकर पण लावलेत. आधी तेही नव्हते, आधी हे छोटेवाले होते, आता प्रॉपर असे मोठे लावलेले आहेत. पाणी तुंबला, रस्ता नवीन बनवून सुद्धा. हा सर्व्हिस रोड आहे, तो पण सर्व्हिस रोड आहे. हे 2 मेन रोड येणं जाण्यासाठी आहेत. पेंटिंगचं काम चाललेलं आहे. सिडको NMAIL, नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट. भारतातच ना आपल्या, हे बघा ना, हे ना सायलेंट तर करावंच लागणार. मी जे गोष्टी बोलतोय ते, बट सकाळचे वाजलेले आहेत 9 वाजलेले आहेत. आणि हा भाई बिंदास हॅझार्ड लाईट चालवतोय. लेफ्टला जातो, राईटला जातो, माणसाला काहीच समजणार नाही. आणि जर कुणी ठोकली तर भांडणं करायला आहेच. ॲक्च्युअली मी समजू शकतो तो कॉन्फिडन्स कुठून आला. त्या हार्ले डेव्हिडसन 440X आहे ना मित्रांनो. आणि मला माहिती आहे हार्ले डेव्हिडसन फक्त नाव तरी असलं तरी माणसाला किती गुरमी येते. ते BMW असो की कोणताही ब्रँड असो, रॉयल एनफिल्डसुद्धा असो. मी असं बोलत नाही की माझ्या ब्रँडला मी डिफेंड करतो आहे, पण जी गोष्ट आहे तीच. काय गरज आहे सांगा ना मला. एकदम चांगला वागायचं, चांगले कपडे घालायचे, शूज वगैरे घालायचे, आणि बेसिक कॉमन सेन्स नाही तुमच्याकडे हॅझार्ड लाईट कुठं वापरायची आहे. आणि एकदा तो व्यक्ती आहे ना वरती माझ्यासोबत क्रूज करत होता, 80-90ला क्रूज करत होता. आणि त्यात तो लेफ्ट राईट कुठेही जात होता. सिग्नल तर देऊच नाही शकत हॅझार्ड लाईट चालू असल्यावर. त्यांनी दिल्यानंतरी तो दिसणार थोडी आहे. हे लोकांकडे गाडी घ्यायचा पैसा आहे, कपडे घालायचा पैसा आहे, बट पैसा थोडा कॉमन सेन्सवर नाही लावू शकत. डॉक्टरकडे जाऊन दाखवून घ्या की माझी बुद्धी का चालत नाही. बात तर सही आहे. बरोबर आहे ना यार. थोडंसं तुम्ही रूल्स शिकले पाहिजेत यार. तुम्ही गाड्या घेता तर रूल्स, बेसिक रूल तर शिकून घ्या, कुठे कसं काय वागायचं आहे ते यार. सर्व्हिसला पण द्यायची गाडी, सर्व्हिसचा इंडिकेटर आलेला आहे, पेट्रोल पण आता भरायचं आहे. कसं झालं म्हणजे इंडियामध्ये काय बोलतात, लायसन्स रूल्स वगैरे एवढे स्ट्रिक्ट नाही आहेत ना, त्या कारणास्तव या गोष्टी होत चालल्यात. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. तुम्हालाही माहीत असेल 4-5 हजार रुपये त्या लायसन्स तुमच्या घरी येतो. आणि आजकाल तर ते RTO नवीन रूल पण काढला आहे, RTOला जायची गरज नाही. RTOला अप्रुव्हल स्कूलकडनं तुम्ही शिकलात तर तुम्हाला लायसन्ससुद्धा भेटतो. म्हणजे मौत का लायसन्स 5,000 रुपये में, अशातलीच गोष्ट आहे ना. मौत का लायसन्स का बोललो, तुम्हाला माहीत असेल पुणे पोरशे केस झालेली तेच होतं ना. तो पोरगा वाचलाच ना. मौत का लायसन्सच आहे, मौत का लायसन्स भेटतं फक्त तुम्हाला. हा, त्यांनी तुम्ही कुणालाही मारू शकता. आणि एवढं होऊन सुद्धा काय दिलेला 300 वॉटचा AC,
हेच जर आपल्या कोणत्या सामान्य माणसाने किंवा आपल्यासारख्या लोकांनी केलं असतं तर तुम्हालाही माहिती आहे, मला बोलायची गरज नाही काय होऊ शकतं तुमच्यासोबत. कंटिन्युअसली अजूनसुद्धा त्याची हेजार्ड लाईट चालू आहे. अरे बाबा काय करतोय वा. पोलिसांनीच हेल्मेट घातलेलं नाही आहे. सुंदर. आणि रूल शिकवायचे आपल्याला, गोष्ट चांगली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे म्हणून मी हे जे अशी लोक असतात ना जे हेजार्ड लाईट वगैरे चालू ठेवून चालतात, मी सिरियसली यांना काही बोलत सुद्धा नाही की यांना काही सांगायला सुद्धा नाही. मला माहिती आहे हे लोक मूर्ख आहेत, हे स्वतःच खरं करणार त्यांना बोलायला गेलं तर. आणि त्यांच्या समोरला उत्तर उलटी रेडीच असतं, तरी वो क्या करणे काय. हे एक वाशीचं एक, हे कधी सुधारणार काय माहीत. त्याला वर्ष होत आला आता. वर्ष म्हणजे इन द सेन्स रोड खोदून तर 4-5 महिने होत आलेत, पण ट्रॅफिक तर लागतेच. आधी नव्हतं तेव्हा एवढी ट्रॅफिक नव्हती. आणि हा मित्रांनो की मी आता उज्जैनला गेलेलो, तर उज्जैनचे ब्लॉग्स वगैरे तुम्हाला बघायलाच भेटतीलच. आपला चार्ली ब्लॉग्स म्हणून चॅनल आहे. चार्ली ब्लॉग्स म्हणजेच तन्मय शिंदे ब्लॉग्स म्हणून चॅनल आहे, यावर आपण शॉर्ट्स अपलोड करायचो आधी. तो आता फुल टाईम आपला ब्लॉगिंग चॅनल झालेला आहे. मी आता सध्या तरी मी डेली ब्लॉगिंग्स नाही करणार आहे, ते पॉसिबल नाही होत. मी डेली एवढं कुठे जात नाही. इन फ्युचर तुम्हाला वाटलं डेली लाईफ बघायचे तर शॉर मी डेली लाईफ ब्लॉगसुद्धा चालू करेल. पण सध्या त्या ट्रिप असतात त्या ठिकाणी कुठे जातो ते वालेच ब्लॉग मी आता सध्या तरी शूट करणार आहे. इन फ्युचर गोष्टी जसं रिस्पॉन्स येतील तसं करेलच. आणि असा विचार करू नका की मी ब्लॉग चालू करतो आहे म्हणजे तुमचं चार्ली तन्मय मोटो ब्लॉगिंग सोडून देईल, असं कदापि नाही. ह्याच्यावरच मी माझा चालू केलेला आहे. आणि हा माझा छंद आहे आणि मी हा जोपासणार आणि याचा मी पॅशन करून राहणार, याचा जॉब करून राहणार मी, एवढी गॅरंटी आहे मला. आय नो मेहनत लागते या गोष्टीला, पण प्रयत्न करत राहायचं. आपलं मराठीत जशी म्हण आहे, प्रयत्न करीता वालूतून तेलही गळे. काय चुकलं असेल तर माफ करा, पण जे ऐकलं मी ते सांगतोय. सो दोन्ही साईडला गोष्टी येतील. ब्लॉग चॅनल कसं जेव्हा बाहेर जाईल तेव्हा त्यामुळे त्यात लेट्स वगैरे ब्लॉग येऊ शकतात. सो इफ तुम्हाला वाटत असेल की मी कुठे काय जातो आहे, कसं फिरतो आहे, तर नक्की सबस्क्राईब करा. थोडेफार तुम्हाला गोष्टी माहीत पडतील कसं कुठे काय फिरायचं आहे ते. तर बघा, तर बसवाल्याला उगाच हात दाखवतो भाई, तर बसवाला तुझं नाही ऐकणार आहे ब्रो. तू स्वतः आधी समजून घे गोष्टी, त्यानंतर दुसऱ्यांना तू दाखव की कशाला घुसतोय. चला आता इथून बाहेर पडून घेऊ. मुंबईमध्ये ट्रॅव्हल करणं खूप इझी नाही आहे. दररोज तुमचा जीव धोक्यात टाकून तुम्हाला कामाला जावं लागतो. आणि तुमच्या घरातल्यांना माहीत नसतो की आज जो सकाळी कामाला गेला आहे तो रात्री सुखरूप घरी येईल की नाही. विचार करा ना, ते मी समोर कोणत्या गोष्टी बेस्टबद्दल बोलतो आहे. बेस्टमध्ये माणसं बघा ना कशी लटकून किती खचाखच भरून चाललेत बघा ना. म्हणजे की मुंबईचं दुर्दैव हेच आहे की एवढे सर्व गोष्टी नीट असताना पब्लिक ट्रान्सपोर्ट बिलकुल नीट नाही आहेत. गव्हर्नमेंटने बऱ्यापैकी गोष्टी केलेल्या आहेत सोयीसुविधा, बट नाही, पब्लिक हँडल नाही होऊ शकत. खूप लोक आहेत, प्रत्येकाला सकाळी कामाला जायचं असतो. किती प्रॉब्लेम्स आहेत सांगा ना. लोकलला दिवसाला 75 लाख लोक ट्रॅव्हल करतात, त्यात किती जीव जातात दररोज. 1-2 जणांचं तर असेलच. किती म्हणजे लोक बोलतात ना, परप्रांती तर वाढलेलेच आहेतच, पण लोकांचा जीव पण आता किती नॉर्मल झाला, अशा गोष्टी झाल्यात बघा ना. ते बघा यार, बघूनच मला कसं तरी वाटतं की बाय चान्स विचारतो कोणाचा हात सुटला तर सांगा ना यार, कसं एक पायावर एक हातावर लटकून उभेत लोक. पर्याय नसतो त्यांना पण, कारण की लेट गेले ना तर ते बॉस असतो, बॉस तो कारने येतो, त्याला फरक नाही पडणार. तर एम्प्लॉई कसा येतो त्याला त्याच्याशी काहीच फरक नाही पडत. तू लेट आला तुझा पगार कापला जाईल. आणि एक सामान्य मिडल क्लास माणसाला कसं असतं माहीत आहे, त्याचा पगार कापला गेला ना तर त्याला खूप प्रॉब्लेम. आणि त्याची EMI असतात, खूप काही गोष्टी असतात, त्याला छोट्या मोठ्या गोष्टींनी खूप काही प्रॉब्लेम पडू शकतो. काही लोक बोलतात ना रे 1 दिवस सुट्टी घे, या हाफ डे नाही आहे. त्याला माहीत असतो त्या हाफ डेचा किंवा त्या पैशाचा त्याला काय मूल्य येतो. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही जर ट्रॅव्हल करत असाल अशा पब्लिक ट्रान्सपोर्टनी तर थोडा स्वतःच्या जीवाचा विचार करून करा. थोडं लेट चालेल पण स्वतःचा जीव वाचवावं. आणि तुमच्या पाठी तुमच्या फॅमिलीला कोण नाही सांभाळायला, तुम्हीच एक आहात की जे तुम्ही तुमच्या फॅमिलीला सांभाळू शकता. आणि तुम्ही मेन ताकद आहे त्यांची. जर तुम्हीच गेलात, तुमचं काही बरं वाईट झालं तर फॅमिलीला आधार कोण देणार आहे. ह्या डोक्यात थोडा विचार करा. आणि थोडंसं एकच बाय चान्स जर लेट झाले तरी चालेल. बघा ना, ते सर्व BKCला जाणार आहेत. BKCला जाणार आहे, वरतून BKCला जातात.
सो थोडासा विचार करून करत जा ट्रॅव्हल, जेणेकरून तुम्हाला त्रास नाही होणार आणि तुम्हाला काही दुखापत नाही होणार. whatever. Please, sir, I want to reach 1 million.